पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मध्यरात्री मोठं कॉम्बिंग ऑपरेशन राबवत संपूर्ण परिसराला अक्षरशः वेढा घातला। रात्री 12 ते पहाटे 3 या वेळेत चाललेल्या या कारवाईत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे 150 जणांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। या ऑपरेशनचा मुख्य उद्देश होता बेकायदा बांगलादेशी नागरिकांचा शोध, अंमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्याच्या प्रकारांवर कारवाई। बुधवार पेठेतील 50हून अधिक घरे आणि कुंटणखान्यांची झडती घेण्यात आली। प्रत्येक गल्लीत नाकाबंदी लावण्यात आली होती। महिला पोलिसांनी महिलांची चौकशी केली तर परिसरात फिरणाऱ्या अनेक तरुणांची ओळख पटवून त्यांची माहिती नोंदवण्यात आली। मात्र या कारवाईत पोलिसांच्या हाती बेकायदा बांगलादेशी नागरिक लागले नाहीत। उलट अनेक तरुण ग्राहक म्हणून आढळून आले। त्यांना रस्त्याच्या कडेला बसवून नाव, पत्ता आणि इतर माहिती घेत पोलिसांनी समज देत सोडल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान याच पूर्वी एका बांगलादेशी तरुणीच्या बेकायदा वास्तव्याची माहिती लपवल्याचा आरोप एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर झाला होता। या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे। याआधी डिस्को बिल्डिंगवर टाकलेल्या छाप्यात 10 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते। त्यामुळे बुधवार पेठेत अशा प्रकारचं जाळं असल्याची शक्यता व्यक्त होत आहे। आता प्रश्न असा, या कारवाया कायमस्वरूपी बदल घडवतील का, की ही मोहीमही काही दिवसातच शांत होणार आहे? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।